मित्रांनो, आपल्याला ज्या गोष्टीची वाट पाहत होतो आपण ती गोष्ट आलेली म्हणजे पीसीबी ग्रुपचं ॲडमिट कार्ड जे आहे, प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड ते आज सीईटी सेलने रिलीज केलेलं आहे. कोणती पण पहिले नोटीस नव्हती की आपल्याला कोणत्या डेटपर्यंत ही जे प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड आहे पीसीबी ग्रुपचं ते मिळेल. तर आज फायनली सीईटी सेलने त्यांचं जे काही प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड आहे ते रिलीज केलेलं आहे. तर हे पूर्ण डाउनलोड कसं करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी यश आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळे सीईटीच्या रिलेटेड काउन्सिलिंग प्रोसेसची पूर्ण गाईडन्स तुम्हाला या ठिकाणी दिला जातो. त्यामुळे लवकरात लवकर जा, आपल्या चॅनलशी पहिले सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. चला मी तुम्हाला सांगतो की कसं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती यायचं आहे. त्यानंतर इथे एक्झामिनेशन असेल, सीईटी एक्झामिनेशन पोर्टल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर लॉग इन करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी लॉग इन करून ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर हॉल तिकीट ऑर ॲडमिट कार्ड असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पीसीबी ग्रुपचं जे काही हॉल तिकीट आहे ते दिसणार आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड हे ओपन होणार आहे. ठीक आहे. तर असं काय असणार आहे. त्यानंतर डाउनलोड करून घ्यायचं इथं तुम्ही. इथं डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड हे जे आहे ते मिळणार आहे अशा स्वरूपात. तर ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं नाव वगैरे राहणार आहे यामध्ये. त्यानंतर तुमचा जो काय आधार नंबर, डेट ऑफ बर्थ आहे ते सगळं या ठिकाणी राहणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला इथे तुमची शिफ्ट पाहायला मिळणार आहे. तुमची कोणती शिफ्ट आहे. आता या माझ्या जी काही केस आहे त्यामध्ये याचा पेपर हा 25 तारखेला आहे आणि शिफ्ट असणार आहे दुपारची. शिफ्टची वेळ पण दिलेली 2 ते 5 या वेळेमध्ये त्याची शिफ्ट असणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला तुमची शिफ्ट प्लस कोणती डेट आहे ते समजून जाणार आहे. प्लस खाली काही इन्फॉर्मेशन असणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं फक्त डेस्टिनेशन दिसणार आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट दिसणार आहे आणि तालुका दिसणार आहे. एक्झॅक्ट लोकेशन आहे ते लोकेशन तुम्हाला आत्ता नाही दिसणार आहे. तर ते तुमचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते तुम्हाला 17 तारखेला तुमचं एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला समजून जाईल की तुमचा पेपर हा कोणत्या सेंटरला आहे. आत्ता फक्त तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, त्यामध्ये या तालुक्यामध्ये आहे. बाकी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते पूर्ण 17 तारखेला समजणार आहे. बाकी पुढचे जे काही अपडेट्स आले प्रोव्हिजनल फायनल जेव्हा ॲडमिट कार्ड येईल त्यावरती मी अपडेट करेलच लवकरात लवकर तुम्हाला. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.